नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महासंगम या भागामध्ये आता जानकी ही सुमित्राच्या हाताने कंपनीचं म्हणजे जानकी एंटरप्राइज कंपनीचं उद्घाटन करते। तेव्हा सर्वांना आनंदही आनंद होतो। सुमित्रासुद्धा अगदी खुश होऊन रेबीन कापते। सर्वजण टाळ्या वाजवतात तर सुमित्रा अगदी खुश होऊन विचारतो की आई खुश ना? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो रे, एकदम खुश। नाही म्हणजे खरंच ऑफिस किती छान करून टाकलं तुम्ही लोकांनी। अवंतिका, जानकी, ऋषिकेश आणि सुमित्रा, तुम्ही खरंच सगळ्यांनी कमाल केली। तेव्हा मात्र सुमित्रा सर्वांचे तोंड भरून कौतुक करते तर अवंतिका सुद्धा मोठे मानाने म्हणते की आई अहो सगळ्यांचाच हातभार लागला मग होणारच कमाल। आणि आई तुम्हाला सांगू का, दादा आणि वहिनीनी माणसंच इतकी कमाल जोडली ना तर काही काम असेल ना ते अगदी कमालच होतं। तेव्हा आता आजीचा चेहरा थोडासा असा फुगीर सारखा होतो। आजी अशी डोळे तिरके करून बघते। त्यानंतर आता सौमित्र हा जानकीला म्हणतो की वहिनी आता तिसरं जे काही ओपनिंग आहे ना तर ते सुद्धा आईच्याच हाताने ना? तेव्हा आता जानकी सुद्धा अगदी मोठे मानाने म्हणते की हो अर्थातच भाऊजी, इथून पुढे सगळे काही ओपनिंग हे आता आईंच्याच हाताने होतील। ऋषिकेशच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो। सर्वजण अगदी आनंदही आनंद असतात। त्यावर आता सुमित्रा इतकी खुश होते आणि आपल्या सर्व मुलांचे कौतुक करून म्हणते की खरंच अरे बापरे, आज तुम्ही सगळ्यांनी मला इतकं उत्सव मूर्ती करून टाकलं। आता आणखीन काय करायचं? तर जानकी म्हणते की हो आई सांगते। आई आपण जे काही ऍप लॉन्च केलेलं आहे आणि जे काही रिस्पॉन्सर त्यांनी केलं तर त्यांच्यासाठी आपण एक ऍड ही अशी ऍड केलेली आहे। त्यामुळे आता ती जाहिरात आपल्याला ह्या स्क्रीनवर दिसणार आहे। त्याचं सुद्धा आपल्याला उद्घाटन करायचं आणि आई ते सुद्धा तुमच्याच हाताने। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो का, परंतु अगं जानकी रेबिन वगैरे जे काही कापण्यात आहे ना ते ठीक होतं। आता एखादी जाहिरात लॉन्च करायची म्हणजे जानकी अगं काय करायचं बरं? त्यावर आता जानकी म्हणते की नाही हो आई, सगळी तयारी आम्ही करून ठेवलेली आहे। तुम्हाला फक्त एक लॅपटॉप वर क्लिक करायचं, बाकी काही नाही। त्यावर आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू खरंच इतकी जगावेगळी मुलगी आहेस ना। ऐकांना किती किती हौस असते पुढे पुढे करायची, पण तू तर प्रत्येक वेळेस मलाच मान देते। त्यामुळे ते काही नाही, हे काम तर जानकीच्याच हस्ते व्हायला हवं, हो की नाही ऋषिकेश? मी बरोबर बोलतेत ना? आता ऋषिकेश थोडासा कावराबावरा होतो, तो काही उत्तर देत नाही। तो सुद्धा खुश असतो, जे काही होईल आईंच्या हाताने तर त्यावर तो खुश असतो। तर जानकी म्हणते की हे बघा आई, अहो हा मान काही नाही, जे काही आहे ना ते सगळं फक्त आणि फक्त तुमचा मान आहे, हे सर्व तुम्हीच करायचे। आपल्या ऋषिकेशची सुद्धा तीच इच्छा असते आणि सौमित्राची सुद्धा। आजी मात्र आता हे अगदी शांत राहून डोळे वटारून पाहत असते। तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की चला तर सुरुवात करूयात। ऋषिकेश चला बरं। त्यानंतर मात्र इकडे सयाजीने जे काही संपतला काम दिलेलं असतं कंपनीत काहीतरी असं घोटाळा घालून ठेवायचा, तेव्हा आता संपत हा सयाजीकडे धावत येतो। तेव्हा सयाजी विचारतो की काय रे, काही काम झाले की नाही? तेव्हा आता संपत म्हणतो की हो, विषय आहे का? काम तर झाले, तुम्ही जसे आपल्याला सांगितले होते तसे त्याप्रमाणे आपला एक माणूस तिकडे गेला। तेव्हा मात्र आता संपतने आपल्या माणसाला जे काही काम सांगितलेलं असतं तर तेथे जे काही आता साफसफाई करायची असते तर तो एक तेथे सफाईदार म्हणून गेलेला असतो आणि तेथे गेल्यानंतर मात्र पिओन त्याला काम सांगतो की हे सगळं काही साफसफाई करून घे, कारण आज उद्घाटन येथे व्हायचे आहे। तेव्हा त्या माणसाने लॅपटॉपमध्ये काहीतरी एक केबल काढून काहीतरी मोठा इश्यू तयार करून ठेवलेला असतो। तेव्हा मात्र आता ठरलेल्याप्रमाणे तो माणूस सगळं काही व्यवस्थित करून ठेवतो आणि आपल्या हातामध्ये झाडू घेतो आणि साफसफाईचे नाटक तो करतो। म्हणजे आता एक खूप मोठं टेन्शन मात्र याने वाढवून ठेवलेलं असतं सयाजीच्या सांगण्यानुसार। संपत हे सगळं काही आता सयाजीला सांगतो। सयाजी म्हणतो की एकच नंबर। तेव्हा मित्रांनो आता यांना तर जानकीला असं संकट आणायचं असतं की जानकीने ह्या लॅपटॉपचे बटन दाबले आणि दाबले तर तिला झटका बसेल, परंतु आता हे मात्र सुमित्रा आईवर उलटणार असते, कारण आता हे उद्घाटन सुमित्रा आई करणार असतात। तेव्हा मात्र आता संपत सयाजीला सांगतो की सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल, एक असा झटका त्या जानकीला बसेल ना आणि त्याच क्षणी तिची राख होईल। हे ऐकून सयाजी तर खूप खुश होतो। संपत तिथून निघून जातो तर सयाजी खुशून म्हणतो की जानकी आज मात्र तुझं राम नाम सत्य होईलच। आज मात्र तू तुझ्या लॅपटॉपचं नाही तर मरणाचं बटन दाबणार आहेस। आता भोग म्हणा तुझ्या कर्माची फळं। तेव्हा मात्र आता जे काही ऍप आहे तर स्क्रीनवरती दिसण्यासाठी लॅपटॉपमध्ये बटन दाबायचं असतं। जानकी खुशून आता आईंना म्हणते की आई अहो चला आता घ्या हे लॅपटॉपचं बटन दाबा, म्हणजे जी काही आपल्याला ऍड आहे ती जाहिरात स्क्रीनवर दिसेल। परंतु जेव्हा मात्र आता सुमित्रा ही ते बटन दाबायला जाते तेव्हा
तेव्हा मात्र आता सुमित्राला एक झटका बसतो, शॉक असा जबर बसलेला असतो. सर्वांचे लक्ष आता इकडे जाहिरात दिसेल याकडे असते, परंतु जेव्हा जानकीचं लक्ष जातं, जानकी जोरात आई असं ओरडते. सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो की आईला नेमकं होते तरी काय. ऋषिकेश सुद्धा आई असे जोरात ओरडतो. आता सुमित्राला शॉक बसत असतो आणि आता ऋषिकेश जोरात आई असे ओरडतो. तेव्हा सुमित्राला काही कळत नसतं, कारण आता तिला त्या लॅपटॉपचा खूप मोठासा शॉक बसलेला असतो. तेव्हा आता जानकी हातामध्ये काठी घेते आणि जोरात मात्र ती तेथे त्या केबलवर मारते आणि तेव्हा कुठे आता आपली सुमित्रा बाजूला होते. सर्वजण आता सुमित्राजवळ धावतात, परंतु सुमित्रा बेशुद्ध झालेली असते, कारण तिला जब्बर शॉक बसलेला असतो. सर्वांना आता आईंची काळजी वाटते. आई म्हणून सर्वांना खूप असे टेन्शन येते की नक्की झालं तरी काय. अवंतिका जोरात आई असे म्हणून रडते. सौमित्र सुद्धा आई करत असतो. ऋषिकेश आणि जानकी या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तेव्हा आता ऋषिकेश खूप असा रडत असतो आणि आईच्या हातावर हात घासत म्हणतो की आई, अगं आई डोळे उघड ना, अगं आई डोळे उघड. सुमित्रा डोळे उघडायला तयार नसते, कारण तिला आता जबर असा शॉक बसलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेशची अवस्था खूप बिकट होते. सौमित्र, अवंतिका, जानकी आणि आजी हे सगळेजण आता आईंना काय झालं असेल म्हणून आई करत आईला उठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता सुमित्रा ही बेशुद्ध असते. ऋषिकेश रडत म्हणतो की आई अगं डोळे उघड ना, तुझा ऋषिकेश तुला हाक मारतोय, अगं आई उठ ना ग उठ. आता ऋषिकेशचे डोळे अगदी भरून आलेले असतात, अगदी अश्रूंच्या धारा त्याच्या डोळ्यातून वाहत असतात. आपल्या आईची त्याला आता खूप अशी काळजी लागते. ऋषिकेश जोरजोराने आई उठ ना ग असे करत असतो. तर जानकी डोळे भरून आता ऋषिकेशकडे पाहत असते. तेव्हा कुठे आता जानकीला समजतं की ऋषिकेशच्या मनात अजूनपर्यंत सुद्धा आईविषयी किती प्रेम आहे. आज मात्र ह्या संकटाच्या वेळामध्ये ऋषिकेशचं प्रेम जानकीने ओळखलेलं असतं आणि आता ह्या आई आणि मुलामधील दुरावा मात्र मिटलेला असतो. ऋषिकेशने मोठ्या मनाने आपल्या आईसाठी धावा केलेल्या असतात की आई उठ. बाळासारखा ऋषिकेश आई उठ असं करत असतो, परंतु सुमित्रा आता बेशुद्ध असते. ऋषिकेश आपल्या हातामध्ये तिचा हात घेतो आणि जोरजोराने तो हात ते एकमेकावर घासत असतो, परंतु तरी सुद्धा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येत असतं, परंतु ती शुद्धीवर नसते. तेव्हा मात्र जेव्हा आता ऋषिकेश पुन्हा रडतच म्हणतो की आई, अगं तुझा ऋषिकेश तुला हाक मारतोय, तेव्हा कुठे सुमित्रा डोळे उघडते. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशला जवळ घेते. ऋषिकेश म्हणतो की आई अगं बोल ना, तू बरे आहेस ना आई, अगं बोल. म्हणून ऋषिकेश आता सुमित्राच्या मिठीत येतो, अगदी तिला प्रेमाने जवळ घेतो की आई तू बरी आहेस ना, बोल ना आई तू काहीतरी बोल ना ग. सुमित्रा आता ऋषिकेशकडे एकटक बघत असते. ऋषिकेश विचारतो की आई तुला काय झालंय. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशचा हात हातात घेते. अरे एकदम जोराचा असा झटका बसला आणि मग मात्र माझ्या डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अंधार झाला. मला तर खरंच काहीच कळलं नाही की नक्की काय झालं ते. आणि त्यानंतर मला ऐकू यायला लागलं की आई माझा ऋषिकेश मला आवाज देतोय. अरे ऋषिकेश तू मला हाक मारली आणि तुझ्या हाकेने मी मृत्यूच्या दारातून बाहेर आली. खरंच आई या शब्दामध्ये किती मोठा मान असतो, किती ताकद असते, हे आज मात्र एका आई आणि मुलाच्या प्रेमावरून आपल्याला दिसून आले. आणि आपला ऋषिकेश खरंच आई करत असतो. सुमित्रा खरंच मृत्यूच्या संकटातून दारातून बाहेर येते आपल्या सावत्र मुलासाठी. आपल्या इतकं प्रेम त्या ऋषिकेश आणि आपल्या आईचं असतं. सुमित्रा आता ऋषिकेशला खूप मिठीत जवळ घेऊन रडत असते की अरे आज तू मला वाचवलं, तुझ्या आई या हाकेने मी आज मृत्यूच्या दारातून बाहेर आले. म्हणून दोघे आता इतक्या दिवसातून त्यांच्यातील दुरावा कमी होऊन एकमेकांना प्रेमाने भेटतात. आणि खरंच जो काही आनंद आहे ना आणि ह्या दोघांचं जे काही प्रेम आहे ना ते बघून मात्र आपले डोळे दिपून जातात. खरंच आई आणि मुलाचं नातं आणि आई आणि मुलाचं ते प्रेम बघून आपली जानकी, अवंतिका, सौमित्रा हे सगळे काही खुश होतात. जानकी ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत होती, आज तो दिवस आलेला असतो. आपले सुमित्रा आणि ऋषिकेश मात्र एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारून भेटतात. दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये इतके रडत असतात की आता इतकं बघण्यासारखं असतं की आपले डोळे सुद्धा अगदी अश्रूने भरतात. आपल्या जानकी आता त्या दोघांचं प्रेम पाहून खरंच खूप तिच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू येतात. आपले लक्ष्मणासारखे असणारा सौमित्र आणि त्याची ती अवंतिका ते सुद्धा खूप रडतात. ह्या दोघांचं प्रेम खरंच सर्वांना इतकं दिवसातून त्याची ते वाट पाहत असतात की कधी आई आणि ऋषिकेश एकत्र येतील. सुमित्रा रडतच म्हणते की आज मात्र ऋषिकेश तुझ्यामुळे वाचले. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की हे सगळे झालेच कसे. लगेच सौमित्र देशमुखांना आवाज देतो, हे सगळं झालं कसं. तेव्हा आता लगेच सौमित्र विचारतो की तुम्ही सर्व काही व्यवस्थित चेक केलं नव्हतं का. देशमुख म्हणतात की सगळं काही अगदी व्यवस्थित होतं.
आणि माहिती नाही की सर कोणीतरी नक्की सर्किट चेंज केलं असेल. सौमित्र रागवतो की तुमच्या कुणाचंच लक्ष नव्हतं का. देशमुख म्हणतो की चुकून झाले. तेव्हा आता ऋषिकेश धावतच येतो आणि देशमुखवर ओरडतो की आज मात्र माझ्या आईच्या जीवावर हे सगळं बेतलं असतं आणि तू म्हणतो की चुकून झालं. तेव्हा देशमुख आणि शिपाई खाली मान घालून उभे असतात. तुम्हाला अगोदर नीट लक्ष देता नाही का आले आणि चेक व्यवस्थित करता आले नाही का. आज जर माझ्या आईला काही झाले असते तर. तेव्हा आता देशमुख म्हणतात की माफ करा साहेब, चुकून झाले, सॉरी. तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेशला समजावते की हे बघा, आईवर बेतलं नाही, जे काही झाले ते एका देवकृपेने वाचलं. मोठा अनर्थ होता होता टळला. आईंना काही झाले नाही आणि होणार सुद्धा नाही. हा फक्त एक अपघात होता, यांची यात काही चूक नाही. तेव्हा आता ऋषिकेश आणि सौमित्र पुन्हा आईजवळ धावतच येतात. तेव्हा जानकी आईंना पाणी प्यायला देते. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश नको काळजी करू बाळा, आता जे काही झाले ना त्यामुळे मी मरता मरता वाचले, परंतु माझ्या मुलांनी, माझ्या ऋषिकेशने मला आई म्हणून हाक मारली, माझा मुलगा मला परत मिळाला, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. मी भरून पावले रे. सुमित्राचं मन अगदी अंतकरण धन्य धन्य होतं. तिला आपला ऋषिकेश आज इतक्या संकटातून ती वाचली तरी सुद्धा भेटलेला असतो. एक आई म्हणून अगदी जोराने त्याने तिला हाक मारलेली असते आणि आई म्हणून तो आता जी काही आहे सुमित्रा ती मरणाच्या दारातून बाहेर येते. तरी सुद्धा ऋषिकेशच्या डोळ्यातील पाणी काही आता तुटत नसतं. तो सारखा रडतच आपल्या आईला डोळे भरून पाहतो. तेव्हा जानकीचे डोळे अगदी आनंदाने भरून येतात, कारण जानकी म्हणलेली असते की तो दिवस दूर नाही की जेव्हा तुम्ही आईंना आई म्हणून हाक मारता. ऋषिकेश अगदी प्रेमाने आपल्या हाताने सुमित्राचे डोळे पुसतो, डोळ्यातील पाणी पुसतो. तेव्हा आता सौमित्र अमितला लगेच टेस्टर आणण्यासाठी सांगतो. तेव्हा आता ऋषिकेश डोळ्यातील पाणी पुसतो आणि सौमित्रला म्हणतो की जरा सांभाळून. तेव्हा आता अमित टेस्टर आणून देतो. तर आता सौमित्र लगेच सर्व काही चेक करतो आणि टेस्टर लावून तो सगळं काही आता त्यामध्ये करंट वगैरे आहे की नाही चेक करतो आणि आता केबल वगैरे व्यवस्थित लावून देतो आणि म्हणतो की आता सर्व काही व्यवस्थित झाले, सर्व काही मी चेक करून तपासून पाहिले, आता काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की तुमच्या सर्वांची इच्छा आहे ना मी उद्घाटन करायचं म्हणून मी करते. म्हणून सुमित्रा लगेच उठते. जानकी आणि ऋषिकेश धावतच येतात, सुमित्राच्या हाताला धरतात. सुमित्रा म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी करते व्यवस्थित. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी आपल्या हाताने सुमित्राला तेथे धरतात आणि लॅपटॉप जवळ घेऊन येतात. तेव्हा अगदी खुश होऊन आता सुमित्रा लॅपटॉपचं बटन दाबते, क्लिक करते आणि तेवढ्यात आता जे काही ते स्क्रीन आहे त्यावर जानकी एंटरप्राइज कंपनीचं आता तेथे ते जे काही आता दिसत असते, सर्व काही ऍड तेथे आलेली असते. सर्वजण टाळ्या वाजवतात. जी ऍप आहे ती स्क्रीनवर ओपन होते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश स्पर्धा जिंकले होते. त्यावेळेस जे काही मीडियावाल्यांनी त्यांना जे काही ड्रेस दिले होते घालण्यासाठी आणि छान असे फोटोशूट केले होते आणि ते फोटोशूट आपले जानकी आणि ऋषिकेश आता जोडीने आपल्या ॲपचं हे आता हे लॉन्च आहे ते करत असतात आणि अगदी छान असे जाहिरात ते दोघे करतात. अगदी जोडीने सर्वजण टाळ्या वाजवतात, सर्वजण इतके खुश असतात. ऋषिकेशने तर आपल्या सुमित्रा आईला मिठीतच घेतलेलं असतं. दोघे आता एकमेकांच्या मिठीतच असतात आणि हे ॲड पाहत असतात. जानकी आता दोघांकडे डोळे भरून पाहते. तिला खूप असा आनंद होतो. दोघे मायलेक आता एकत्र आहेत. त्यानंतर मात्र आता इकडे आजी तर अगदी घाईनेच घरी येते, कारण तिला असे झाले असते की कधी हे मी ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना सांगेल आणि त्या क्षणाची वाट बघून ती लगेच घरी येते आणि हे सर्व काही त्या दोघांना सांगते. सारंग म्हणतो की आजी अगो काय सांगतेस, आईला शॉक बसला. सारंगला काळजी लागते आणि तो लगेच म्हणतो की आयो आजी कुठे आहे ती, ऐश्वर्या मला खरंच आई कशी असेल, ती कशी असेल, मला तिची काळजी लागली आणि आजी ती कशी आहे आता. आजी म्हणते की अरे आता ती बरी आहे. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की एक मिनिट, आईंना शॉक कसा लागला हो, त्या तर घरी होत्या आणि उद्घाटन तर जानकीच्या हस्ते होतं, आई तिकडे ऑफिसमध्ये कशा गेल्या. तेव्हा आजी म्हणते की अगं ती नाही गेली तर जानकी तिला घेण्यासाठी आली होती. तेव्हा ऐश्वर्या विचारते की पुढे काय झाले, तर आजी म्हणते की अगे सगळेजण जानकीला आग्रह करत होते शुभारंभ तू तुझ्या हाताने कर म्हणून, पण तिने मात्र, तर लगेच ऐश्वर्या म्हणते की तिने मुद्दाम आईंना पुढे केलं. तर आजी म्हणते की हो, आणि सुमित्रा पुढे होऊन उद्घाटन तिने केले आणि तेवढ्यात मात्र लॅपटॉपचं उद्घाटन जे काही आहे ॲपचं करताना तिला शॉक बसला आणि ती बेशुद्ध पडली. तेव्हा आता सारंगला हे बघून अगदी आईची काळजी वाटते. तो ऐश्वर्याला म्हणतो की मी लगेच आईला भेटून येतो. ऐश्वर्या आजी म्हणते की अरे सारंग तू कशाला जातोस आणि येतेस थांब, आजपासून मात्र तिची काळजी, तो आहे ना तिचा श्रावण बाळ,
तो घेणार आहे। तेव्हा आता सारंग विचारतो की म्हणजे काय, आणि ऐश्वर्याला सुद्धा धक्का बसतो। आजी म्हणते की म्हणजे तो ऋषिकेश आहे ना तिचा श्रावण बाळ, तो तिची काळजी घेणार आहे। त्या दोघांमधील जो अबोला होता ना तो कायमचा मिटला। आता ते दोघेही लेक एकत्र आलेले आहेत आणि तो तिची काळजी घेणार। ऐकून तर ऐश्वर्याला जब्बर शॉक बसतो। ऐश्वर्या म्हणते की काय, आई एकत्र आली म्हणजे काय आजी? तेव्हा आजी म्हणते की म्हणजे असं, म्हणजे जेव्हा सुमित्रा बेशुद्ध पडली तेव्हा ऋषिकेश मात्र असा कासवीत झाला होता। तो आईजवळ गेला आणि याचा राग अगदी विरघळून गेला। सुमित्राने त्याला अगदी प्रेमाने जवळ घेतलं। कित्येक दिवसातून आता ऋषिकेशने सुमित्राला आई अशी म्हणून हाक मारली। ऐकून आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि पुन्हा या जानकीमुळे माझा प्लॅन माझ्यावर उलटला असं ती आता स्वतःच्या मनाशी म्हणते। त्यानंतर आता सुमित्रा घरी येते आणि नानांना हे सर्व काही सांगते। नाना, अहो मला ऋषिकेशने वाचवलं, आपल्या ऋषिकेशने, आणि आमच्यामधील आबोला सुद्धा कायमचा मिटला। हे ऐकून आपल्या नानांना खूपच आनंद होतो आणि आपली जानकी तिथे हे सर्व ऐकते। सर्वजण तेथे हजरच असतात। जानकी खुश होऊन आता नानांना म्हणते की नाना, आज मात्र मुलगा आणि आई यांच्या नात्यांचा सुद्धा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला। तेव्हा आता नाना आपल्या ऋषिकेशला अगदी प्रेमाने जवळ ये असं म्हणतात। ऋषिकेश अगदी नानांजवळ येतो। इतक्या दिवसातून आज ह्या बापलिकांची सुद्धा भेट होते। डोळे भरून आपल्या ऋषिकेशकडे पाहतात। ऋषिकेश सुद्धा नानांच्या जवळ येतो। डोळे भरून नानांना विचारतो, नाना अहो कसे आहात तुम्ही? तेव्हा नानांचं अंतकरण अगदी भरून येतं। ऋषिकेश विचारतो की बरं वाटतं का नाना तुम्हाला? नानांचा हात हातामध्ये घेतो। नाना, मी तुमच्यावर थोडंसं रागवलं होतं। नाना, अहो रागाच्या भरात मी माझ्या आईच्या प्रेमाची उबच विसरून गेलो होतो। नाना, मला आता सर्व माहिती आहे की तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आले आणि जानकीवर हे असे खोटे आरोप केले होते। नाना, आता मी आलो आहे ना, मी सगळं काही ठीक करेल। नाना, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आपली फॅमिली, आपलं सगळं काही नाते, सगळं काही अगदी पहिल्यासारखं होईल नाना। आपली हॅपी फॅमिली, तुम्ही काही काळजी करू नका। तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की एक्झॅक्टली जो काही निकाल लागला ना त्याने सगळ्यांच्या आनंदाला बेल मिळाली। तेव्हा मात्र अवंतिका खुश होऊन म्हणते, आज मात्र रणदिव्यांच्या कोर्टातील बेस्ट असा निकाल आहे। तेव्हा आता सुमित्रा तोंड भरून जानकीचं कौतुक करते, कारण ह्या सर्वाला कारणीभूत आहे ती म्हणजे आपली जानकी। तिने कधीही नाती तुटून दिली नाही, उलट हे घर कसं एकत्र राहील याकडे कायम लक्ष दिले। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, फक्त माझ्या एकटीने नाही तर तुमच्या सगळ्यांमुळे आपली एकी हीच आपल्या कुटुंबातील एक बळ आहे। आपण कधीही वेगळं नाही होऊ शकत, कधीच आपण वेगळं नाही होऊ शकत। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं, अगदी खरं आहे। अवंतिका, जा बरं तू देवासमोर जा आणि साखर ठेव, आणि आज मात्र सगळ्यांचा आवडता पदार्थ तयार कर। आज खरंच मी इतकी आनंदात आहे ना। तर अवंतिका म्हणते की हो आई, आणि लगेच आता अवंतिका गोड पदार्थ तयार करायला जाते आणि देवासमोर साखर ठेवायला। तर आता सुमित्रा म्हणत असते की आज जर पार्वती आई असत्या तर त्यांना किती आनंद झाला असता बरं। तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि नानांचे डोळे पार्वती आईसाठी भरून येतात। जानकी हे सर्व पाहते, त्यानंतर तिला सुद्धा वाईट वाटतं। तर आता इकडे सायजीला जे काही ऐश्वर्याने फोन करून सांगितलेलं असतं की त्या जानकीने मात्र लॅपटॉपचं बटन दाबलंच नाही। तर ऐश्वर्या ही सर्व काही सांगते। तर सायजी म्हणतो की काय काय बोलतेस, त्या जानकीने लॅपटॉपचं बटन नाही दाबलं? तर ऐश्वर्या म्हणते की हो तेच तर म्हणते, कारण हा प्लॅन तर जानकीच्या हिशोबाने केला होता, परंतु ती मध्येच घरी आली आणि त्या म्हातारीला घेऊन गेली। कंपनीचं उद्घाटन त्या म्हातारीच्याच हस्ते झालं आणि त्या लॅपटॉपचं बटन सुद्धा त्या म्हातारीनेच दाबले। सायजी विचारतो की ती म्हातारी मेली का? तर आता ऐश्वर्या म्हणते की ती एवढ्यात मरणार आहे का? तर सायजी विचारतो की म्हणजे काय, ती जिवंत आहे? तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि मेली सुद्धा असते, पण कधी ना तिच्या त्या सावत्र मुलाने तिला आई म्हणून हाक मारली म्हणून त्या म्हातारीच्या जीवात जीव आला। तर आता लगेच सायजी म्हणतो की म्हणजे त्या ऋषिकेशने त्या म्हातारीला आई म्हणून हाक मारली? तर ऐश्वर्या म्हणते की नाही तर काय, मी तिला आणि तिच्या मुलाला व्यवस्थित लांब केलं होतं, परंतु डॅडा ही जरी करायला गेलो की सगळं काही अगदी विपरीत घडतं, मग आता काय मी त्यांच्यासमोर डोकं आपटू का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, डोकं आपटण्याची काही गरज नाही, आपल्याला डोकं हे शांत ठेवावं लागेल। तेव्हा आता सायजी म्हणतो की कसं शांत ठेवणार? तर ऐश्वर्या म्हणते की शांत तर ठेवावंच लागेल, कारण आपण जी काही आग लावलेली आहे ना ती आता आपण बंद नाही करायची, तरी सुद्धा आपण थिणगी ही टाकतच राहायची। आणि मी सुद्धा काय त्या जानकीला मारायला निघाले होते, मरण सुद्धा तिच्यासाठी इतकं स्वस्त नाही, तर जगतच राहिली पाहिजे, कारण रोज मात्र तिळतिळ मारताना मला तिला पाहायचंय, आणि त्यासाठी मात्र एक मोठा असा खेळ मी खेळणार आहे, एक मोठा खेळ। तरी ऐश्वर्याचे जे काही आता हे उपद्रव चालू आहे ते काही अजून सुद्धा कटकारस्थान बंद होत नाही। पुढचा जो काही डाव आहे तो तुला खेळायचा असतो। त्यानंतर आता जानकीने ऋषिकेश इतके
खुश असतात, एकमेकांना आपल्या रूममध्ये आल्यानंतर मिठी मारतात. जानकी खुशून म्हणते की ऋषिकेश, अहो ज्या गोष्टीची मी इतक्या दिवसातून आतुरतेने वाट पाहत होते, आज तो दिवस आला ऋषिकेश. माझा तर विश्वासच बसत नाही. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं मी सुद्धा किती खुश आहे, काय सांगू तुला. आज माझ्या म्हणजे आईला मी आई म्हणून हाक मारली. खरंच मला सुद्धा खूप असं छान वाटतं. अगदी पहिल्यांदा मी आई असं म्हटल्यासारखं मला वाटतं. जानकी म्हणते की हो, खरं तर तुम्ही पहिल्यांदा हाक मारली होती तर ती सुमित्रा आईंना, पार्वती आईंना नाही. ऋषिकेश म्हणतो की अगं पार्वती आईला आई म्हणून हाक मारायला मी तिला बघितलंच कुठे होतं. माझ्यासाठी तर सुमित्रा आईच माझी आई होती आणि हे तर मला आता कुठे कळलं की पार्वती आईने मला सुमित्रा आईकडे सोपवलं आणि ती निघून गेली. तेव्हा जानकी म्हणते की अहो पण सुमित्रा आईंकडे तुम्हाला सोपवलं, पण आपल्या पार्वती आई कुठे निघून गेल्या आणि कधी काय सगळं काही कुठे. तर आता ऋषिकेश म्हणतो की हे तर आपल्याला आत्ता कळलं की तिला काहीतरी असा आजार होता की त्यावरती काही उपाय नव्हता. सगळे प्रयत्न करून आणि सगळे उपाय करून झाले होते. आईला तिची काळजी नव्हती, परंतु तिला सतत माझी काळजी होती की तिच्यानंतर माझं काय होईल म्हणून. आणि हिम्मत काकांनी मला सांगितले होते की पार्वती आईने नानांकडे त्यांच्या दुसऱ्या लग्नाची मागणी केली होती आणि तसा आईने हट्ट सुद्धा धरला होता की नानांनी दुसरं लग्न करावं म्हणून. नाना तयार नव्हते, परंतु कसं बसं पार्वती आईने नानांना लग्नासाठी तयार केलं. तेव्हा जानकी म्हणते की म्हणजे पार्वती आईंसाठी नानांनी सुमित्रा आईंशी लग्न केलं. मग एक दिवस मात्र हिम्मत काकांनी नानांना पार्वती आई गेल्याचं कळवलं. तेव्हा आता जानकी म्हणते की कळवलं म्हणजे ऋषिकेश, पार्वती आई गेल्या तेव्हा तुमच्यापैकी कोणीच त्यांच्या जवळ नव्हते का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कोणीच नव्हते जानकी. पुढे काय झालं आणि काय नाही सगळं काही नाना आणि हिम्मत काका या दोघांनाच माहिती आहे. परंतु जानकी, अगं तू हे आत्ताच का विचारते. तेव्हा जानकी म्हणते की आत्ताच नाही, पण माझ्या मनामध्ये कायम हा प्रश्न असायचा. आणि हे बघा ऋषिकेश, जेव्हा कधी पार्वती आईंचा विषय निघतो तर नानांच्या डोळ्यामध्ये अजून सुद्धा पाणी येतो. म्हणजे आता त्यांच्या मनात अजून सुद्धा त्या पार्वती आईंच्या आठवणी आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं आठवण तर राहणारच, परंतु नेमकं तुला काय म्हणायचं, तू कशाबद्दल बोलते. तेव्हा जानकी म्हणते की हो विचार करते, एक आयडिया आहे, पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की डॉक्टरांची गरज पण का. तेव्हा आता जानकी म्हणते माझ्या डोक्यात जी आयडिया आहे की त्याने नाना खात्रीशीर बरे होऊ शकतील आणि असं प्रूफ सुद्धा झालेलं आहे, पण त्यासाठी डॉक्टर आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. नाना बरे झाले तर नानांना मी ढकललेले नाही हे नाना स्वतः सांगू शकतील आणि तो दिवस ऋषिकेश दूर नाही. ऋषिकेश जानकीला जवळ घेतो. त्यानंतर आता नाना हे रूम मध्ये पार्वती आई आणि त्यांच्या लग्नाचा फोटो पाहत असतात. नानांचे डोळे अगदी भरून येतात. तेवढ्यात जानकी तेथे येते. जानकी म्हणते की काय नाना, तुमच्या डोळ्यात पाणी. आणि आता नाना तो फोटो दाखवतात. जानकी म्हणते की नाना, पार्वती आई. नाना पारू पारू करत असतात. तर जानकी म्हणते की तुम्हाला पार्वती आईंची आठवण येते का, कारण आजच्या दिवशी पार्वती आई आणि नानांचं लग्न झालेलं असतं हे आता नाना अगदी अडखळत जानकीला सांगतात. तेव्हा जानकी विचारते की म्हणजे नाना, अहो आज तुमच्या आणि पार्वती आईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तेव्हा नाना म्हणतात की हो. तर जानकी म्हणते की मी समजू शकते तुम्हाला त्यांची आठवण येत असेल आणि हा जर योगायोग असला तरी. तेव्हा मात्र आता जानकीला ऋषिकेशचं सगळं काही बोलणं आठवतं. तर जानकी नानांना म्हणते की नाना, अहो मला काय माझ्या मनात एक प्रश्न येतो, कारण जेव्हा पार्वती आईंनी सुमित्रा आईंकडे ऋषिकेशला सोपवलं होतं त्यानंतर तुम्ही पार्वती आईंचा शोध नाही का घेतला. शेवटच्या क्षणाला तुम्ही त्यांच्याजवळ नव्हता. याचा तुम्हाला किती त्रास होत असेल सगळं काही मी समजू शकते आणि याचा तुम्हाला आता सुद्धा त्रास होतो हे मला दिसते. पार्वती आई नंतर तुम्ही सुमित्रा आईंशी लग्न केलं आणि सुमित्रा आईंनी पुन्हा नव्याने हे घर उभं केलं. नव्याने संसार उभा करून सर्वांची काळजी आणि मायेने सर्वांना काही अगदी प्रेम दिलं. ऋषिकेशला हे सुद्धा माहिती नव्हतं की सुमित्रा आई त्यांची. जानकी तो सावत्र हा शब्द नाही बोलत आणि सुमित्रा आईने ऋषिकेशचं सगळं काही केलं, तरी सुद्धा कुठेतरी पार्वती आईंच्या आठवणीनं हे साहजिकच आहे. माणसं साथ सोडून जातात, पण आठवणींचं काय, त्या कधीही पाठ सोडत नाही. आणि जर आपण एखाद्या जागी असं बसून असलो तर आठवणींना आणखीन जागा निर्माण होत. आणि नाना, आता हे सुद्धा दिवस जातील, तुम्ही नक्की लवकर बरे होताल. मी आज देवळात गेले होते, देवाकडे मी नवस केलेला आहे आणि तो धागा आता नानांना दाखवते आणि नाना तुम्ही लवकरात लवकर बरे होता. तो धागा मात्र देवी आईचा आपल्या नानांच्या हातात जानकी बांधते आणि नाना ही एक पॉझिटिव्हिटी आहे, ही कायम तुम्हाला सतत एनर्जी देत राहील. तुम्ही बरे होताल याची तुम्हाला आठवण देत राहील. नाना, आज मी फक्त तुमच्या हातात हा धागा नाही बांधला, तर मी आज तुम्हाला एक शब्द देते, लवकरात लवकर मी तुम्हाला बरं करेन आणि तुम्हाला तुमच्या पायावर पुन्हा पहिल्यासारखं उभं करेन. आणि नानांचा हात हातामध्ये घेऊन ती नानांना वचन देते. तेव्हा आता त्यानंतर सुमित्रा आणि अवंतिका काम करत असतात. तर सुमित्रा त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते. गरम गरम नाश्ता करून घ्या. तेव्हा अवंतिका म्हणते की थांबा आई, मी तुमची मदत करते.
तर सुमित्रा म्हणते की नाही अगं, गरम गरम खाऊन घे. तेवढ्या सारंग धावत येतो आणि आई मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं असं म्हणतो. परंतु सुमित्रा तोंड वळवते तर सारंग म्हणतो की आई 2 तरी शब्द माझ्याशी बोल. सुमित्रा रागाने विचारते की काय रे, काय बोलायचं, काय काम आहे. तेव्हा सारंग खाली मान घालत म्हणतो की मला थोडेसे पैसे हवे होते. सुमित्रा आता रागाने विचारते की कशाला. तेव्हा सारंग म्हणतो की म्हणजे आता ते सुद्धा सांगावं लागेल का. सुमित्रा म्हणते की हो, पैसे का हवेत आणि कशाला हवेत हे तर तुला सांगावंच लागेल. सारंग आता सौमित्रा आणि अवंतिका यांच्याकडे बघत म्हणतो की अच्छा, म्हणजे आमच्या प्रत्येक खर्चाचा आता हिशोब ठेवला जाणार आणि काही असं मला पैसे पाहिजेत आणि ते कशाला पाहिजे हे मी नाही सांगू शकत. तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका सारंगकडे पाहतात तर सुमित्रा म्हणते की ते तर तुला सांगावंच लागेल. बघ आता तू माझ्याशी वाद घालू नको, नाश्ता केलेला आहे, निमूटपणे खाऊन घे आणि पैसे तर माझ्याकडे मागूच नको कारण माझ्याकडे पैसे नाही. तेव्हा सारंग म्हणतो की आई असं कसं बोलते, माझे सगळे काही पैसे तुझ्याकडेच आहेत ना. माझ्या अकाउंटला जे पैसे होते ते तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले, तेच पैसे मी तुला माझेच मागतो. आता अवंतिका म्हणते की आईंचा अकाउंट मी हँडल करते सारंग भाऊजी, आईंनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली त्यामुळे येथे घरातील प्रत्येक आर्थिक जबाबदारी आहे ना ती माझ्याकडे असेल. आणि तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि जानकी म्हणते की हे बघा, या बाबतीत यानंतर तुम्हाला कोणतेही पैसे हवे असते तुम्हाला अवंतिकाला सांगावं लागेल. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की अच्छा, म्हणजे माझ्याच घरामध्ये माझेच पैसे मागण्यासाठी मला दुसऱ्याकडे भीक मागावी लागेल. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा सौमित्राला राग येतो. सौमित्र म्हणतो की सारंग जरा तोंड सांभाळूनच बोल आणि जिच्याशी तू बोलतो ना ती दुसरी तिसरी कोणी नाही तर माझी बायको आहे लक्षात, आणि या घरची ती सून आहे लक्षात ठेवा. आता सारंग लगेच म्हणतो की अच्छा, अरे मी सुद्धा या घराचा मुलगा आहे, माझ्या बायकोची तब्येत बरोबर नाही म्हणून मी पैसे मागत होतो तिच्या औषध पाण्यासाठी. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी. सारंग तर रडत म्हणतो की आणि विचारतात की कशाला हवे म्हणून, आणि लगेच आता रडतच अगदी हात जोडत म्हणतो की ओ अवंतिका मॅडम, तुम्हाला योग्य वाटलं ना, द्या मला पैसे. तेव्हा जानकी पुढे येते आणि सारंगला म्हणते की सारंग भाऊजी असं का बोलतात, तुम्हाला पैसे द्यायला कोणी नाही म्हटलेलं नाही, म्हणजे एवढंच आहे की सगळ्यांनी मिळून घरासाठी एक पद्धत आखली आहे, पण सगळ्यांनी मिळून तेच फॉलो करायचं. आणि राहिला प्रश्न ऐश्वर्याची कंबर दुखते ना, काही हरकत नाही, तिच्यासाठी औषध मी घेऊन येते. तसंही आम्ही दोघं ऋषिकेश आणि मी नानांसाठी डॉक्टरांकडे चाललो आणि येताना आम्ही तिच्यासाठी औषध सुद्धा घेऊन येतो. तेव्हा सारंग म्हणतो की तुम्ही कधी येणार हे आम्हाला काय माहिती, तोपर्यंत त्यांनी कंबर धरून बसायचं का. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो, अजिबात नाही, मी अवंतिकाला एक औषध तयार करण्यासाठी सांग आणि अवंतिका ते औषध तुला किचन मध्येच बनवावं लागेल, त्याची रेसिपी मी तुला पाठवते, कसं बनवायचं आहे सगळं काही त्यामध्ये असेल. तेव्हा अवंतिका म्हणते की ओके बहिणी मी बनवते. आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि तो जानकीला म्हणतो की निघायचं का. मित्र म्हणते की अरे नाश्ता करून जा. तर जानकी म्हणते की नाही, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, वेळेतच जावं लागेल. म्हणते की अरे थोडंसं तरी खाऊन जा. पण ऋषिकेश म्हणतो की आई अगं, नाश्ता करण्याची सवयच नाही राहिली कारण दुपारीच आम्ही जेवण करायचं, तू काळजी करू नको, आम्ही लगेच येतो. जानकी म्हणते की अहो उशीर होतोय चला, आणि आई आम्ही येतोय, आणि अवंतिका तुला घरगुती उपाय पाठवते, तू औषध बनव आणि ऐश्वर्याला लावायला. आणि सारंग भाऊजी आता तरी ओके आहे ना. तेव्हा आता लगेच सारंग फक्त मान डोलवतो तर जानकी आणि ऋषिकेश निघून जातात. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी डॉक्टरांकडे येतात तर डॉक्टर म्हणतात की नानांच्या बाबतीत म्हणजे नानांची प्रगती फक्त एकाच बाबतीत थांबलेली आहे, त्यांचं शरीर हे मनाला साथ देत नाही, अशा वेळेस त्यांच्या मनाला आणि बुद्धीला काहीतरी शॉकिंग असं दाखवावं लागेल. तेव्हा आता जानकी बारकाईने विचार करते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मधुभाऊ आणि आपले जे काही ठरलं तर मग या मालिकेचा आणि आपल्या ह्या घरोघरी मातीच्या चुली यामधील आपले जानकी आणि सायली एकत्र येऊन आता ज्या काही आपला अन्यायाविरुद्ध लढा त्यांना द्यायचा असतो आणि आपल्या सत्याचा विजय करायचा असतो त्यासाठी एकत्र येतात. तेव्हा मधुभाऊ रोडने जात असतात. मैपतने आता एक टेम्पो त्यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर घालायला पाठवलेला असतो. टेम्पो आता मधुभाऊंच्या अंगावर येत असतो. जानकी धावतच येते आणि मधुभाऊंना वाचवते आणि मधुभाऊ असं ओरडते. तेव्हा मात्र आता मधुभाऊंचा जीव वाचलेला असतो आणि सायली अर्जुन आता जानकी आणि ऋषिकेश यांना भेटतात. तेव्हा आता सायली ही जानकीच्या हातामध्ये हात देते आणि आता मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे हे त्यांना कळलेलं असतं. मग त्यासाठी सर्वांच्या नजरेआड मधुभाऊ 7 दिवस तुझ्या घरी राहिले तर. जानकी म्हणते की हो अगदी चालेल, तोपर्यंत तुम्ही निश्चिंत अशी केस लढा, आम्ही आहोत. ऋषिकेश सुद्धा म्हणतो की आम्ही मधुभाऊंची काळजी घेऊ. तेव्हा आता अर्जुन लगेच खुश होतो आणि थँक्यू सो मच असे म्हणतो. परंतु आता ऐश्वर्या ही सर्व ऐकते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या मनाशी म्हणते की दुसऱ्याच्या बापाला वाचवण्याच्या नादात मी तुमच्याच बापाची होळी करून मी मात्र आता पुन्हा काही भडकावेल आणि मी मात्र सगळी नामा निराळी राहील. अगदी नाचत असते की ठरलं तर मग. परंतु तिच्या मागे आता जेव्हा पाहते तर तिला शॉकच बसतो.
सायली आणि ह्या आपली जानकी अगदी रागाने तिच्याकडे बघत उभ्या राहतात आणि दोघी मात्र आता